महाराष्ट्र शासन निर्णय 18 फेब्रुवारी 2026 नुसार 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती आणि त्या जयंतीचा उपयुक्त साधून महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की पुढच्या 3 महिन्यातले 2 दिवस आपण प्रत्येक मंडळामध्ये जाऊन मंडळामध्ये समाधान शिबिर घेणार आणि याच्यामध्ये महसूल विभागाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये त्या मंडळातली सर्व गावं आपण सॅच्युरेट करणार. महसूल विभागाची 7-12 वरच्या दुरुस्तीची योजना आपली जी जिवंत 7-12 योजना होती ती असेल, वारस नोंदी घेणं असेल, फेरफार मंजुरी करणं असेल. फेरफार मला सांगायला आवडेल की फेरफार मंजूर करण्या ॲव्हरेज डेजमध्ये आपण राज्यामध्ये राज्याच्या ॲव्हरेजपेक्षा आपले दिवस कमी आहेत. फेरफार मंजुरी असेल, पाणंद रस्त्याची कामं असतील आणि इतर सर्व विभागांच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना देणं आणि ते काम करणे हे असेल तर हे काम आपण या शिबिरामध्ये करत आहे. आणि आपल्या मंडळामध्ये जवळपास 11,380 लाभार्थ्यांना आज आपण या शिबिराच्या माध्यमातून आपण लाभ देत आहे. 18 फेब्रुवारी पासून आपलं काम सुरू झालेलं होतं आणि आता जसे आता 2 समाधान शिबिर होत आहेत तसे पुढच्या महिन्यात 10 एप्रिलला आणि 17 एप्रिलला आणि त्याच्या पुढच्या महिन्यात 8 मे आणि 15 मे असे उर्वरित मंडळामध्ये आपलं समाधान शिबिर होणार आहे. जे महसूल विभागामार्फत माननीय मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जे मोठे शासन निर्णय जे घेण्यात आलेले आहेत जसं तुकडेबंदीचा व्यवहार जो 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत झालेला आहे तो नियमितीकरण असेल, अकृषकच्या बाबतीत जो क्रांतिकारी निर्णय झाला की याच्यापुढे अकृषक परवानगी घेण्याची गरजच पडणार नाही. डायरेक्टली आपण आपली बांधकाम परवानगी जर घेतली तर बांधकाम परवानगी हेच अकृषक परवानगी समजली जाईल आणि वन टाइम अकृषक जो काही टॅक्स आहे एनी टॅक्स आहे तो वन टाइम आपल्याला भरता येईल. तर त्याचं सुद्धा सुरुवात आपण या समाधान शिबिराच्या माध्यमातून करणार आहे. आपलं जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रानुसार आपली एनी ऑर्डर कधीची आहे 2001च्या पूर्वीची असेल तर 2001चा जो रेडी रेकनर असेल त्याच्या आपल्या क्षेत्रानुसार 0.1, 0.25, 0.5% रेडी रेकनरच्या रक्कम घेणं आणि 2001 नंतरची असेल तर ज्या वर्षाची आहे त्या वर्षीच्या रेडी रेकनरनुसार तर तो पण एक क्रांतिकारी निर्णय झालेला आहे त्याची आपण अंमलबजावणी करणार आहे. पाणंद रस्त्याचं अतिक्रमण आपण जे काढलेलं आहे त्यामध्ये बळीराजे पाणंद रस्ते योजना जी शासनाने जाहीर केलेली आहे आणि त्यामध्ये सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये विधानसभेचे आमदार आहेत ते त्या समितीचे अध्यक्ष आहेत आणि प्रांताधिकारी सदस्य सचिव आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा काम मोठ्या प्रमाणात मशीनच्या माध्यमातून केलं जाणार आहे. तर या सर्व योजनांची माहिती आपल्याला देणं, लाभार्थ्यांचं सॅच्युरेशन या सर्व योजनेमध्ये करणं हे काम आपण या शिबिराच्या माध्यमातून करत आहे. याच्या पुढे सुद्धा संजय गांधी योजना असेल, आधार अपडेशन असेल या सगळ्या योजनेमध्ये सॅच्युरेशन मोडवरती आपण काम करून शासन आपल्या दारी या धर्तीवरती आपण काम करणार आहे.